फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. आता या ठिकाणी ही स्पिअरची फिगर आहे. यामध्ये आपल्याला डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. डी इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला या स्पिअरचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. आता आपल्याला डायमीटर दिलेला आहे, मग आपण रेडियस काढू शकतो. रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते. म्हणजेच रेडियस काय मिळेल आपल्याला? 6च्या हाफ किती येईल? 3 सेंटीमीटर. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते प्रथम लिहून घ्यायचं. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला? डायमीटर ऑफ अ स्पिअर दिलेला आहे 6 सेंटीमीटर आहे. याच्यावरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते, म्हणजेच d/2. 6/2 किती येईल? 3. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 सेंटीमीटर. रेडियस किती मिळाली आपल्याला? 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर. टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यानंतर सोल्युशन लिहायचं. सोल्युशनमध्ये काय? फॉर्म्युला लिहून घ्यायचा व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर. फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर? 4/3 पाय आर क्यूब. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेऊ. 3.14 इंटू आर क्यूब. आरचा क्यूब. रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर, म्हणजे 3चा क्यूब. 3चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 3 इंटू 3 इज इक्वल्स टू, आता इथे 3 3 काय होईल? कॅन्सल होईल. 3 1 जार 3, 3 1 जार 3. म्हणजेच काय येईल पहा? 4 3 जार 12, 12 3 जार 36 इंटू 3.14. काय केलं आपण? 4 इंटू 3 इंटू 3 मल्टिप्लिकेशन केलं. 4 3 जार 12, 12 3 जार 36 इंटू हा 3.14. 3.14 इंटू 36. कॅल्क्युलेशन करू आपण. 3.14 इंटू 36. 6 4 जार 24, कॅरी ओवर 2, 6 1 जार 6, 6 प्लस 2 8, 6 3 जार 18, 0, 3 4 जार 12, 2 कॅरी ओवर 1, 3 1 जार 3, 3 प्लस 1 4, 3 3 जार 9. ॲडिशन करू. 4 8 प्लस 2 10, 0, कॅरी ओवर 1, 8 प्लस 4 12 प्लस 1 13, 3 कॅरी ओवर 1, 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 11. पॉईंट 1 2, 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. 1 2. म्हणजेच आन्सर किती मिळालं पहा आपल्याला? 113.04. आता आपण काय फाइंड केलं? व्हॉल्यूम फाइंड केलं. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर काय मिळालं? 113.04 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं